सदर कविता 26/9/2002 साली लिहिली होती. कवी, लेखक आदी मोहन बारकू, जानकीबाई गुहे कविता सादर करीत आहेत. कवितेचं नाव आहे कारण शोधण्यात वेळ फुकट जाते म्हणून. कारण शोधण्यात वेळ फुकट जाते म्हणून. मी तिला हाक दिली तशी ती थांबली. बोलता बोलता कधी संध्याकाळ झाली ह्याची मात्र काहीच कल्पना नाही राहिली. दररोज रस्त्यातच बोलायचे म्हणून तिला मी घरी येण्याची वर्दी दिली. होकार दिला तिने तशी मी पुढील तयारी केली. ठरल्याप्रमाणे ती आली. तशी मी लाईट लावली. खूप वेळ बोलत बसलो होतो, पण मध्येच लाईट गेली. तशी मी मेणबत्ती लावली. मंद प्रकाशात तिची नजर मला भेदकच वाटली. तशी मी तिला माझ्या अगदी जवळ केली आणि काय, मी काही तशी नाही म्हणत. तीही माझ्या बाहुपाशात सामावली आणि नेमकी मेणबत्ती विझली. मग मी शोध मोहीम सुरू केली. पण कसली भेटते माचीस आणि कसली भेटते मेणबत्ती. त्यातच लाईट ही आली नाही. त्याच अंधारात घडले काही, पण मेणबत्ती आणि माचीस शेवटपर्यंत सापडली नाही. बराच वेळ झाल्यावर एकदाची लाईट आली. पाहतोय तर काय, तिची मान पाप केल्यासारखी खाली. एकदा नजरेला नजर मिळवली आणि ती विजेसारखी निघून गेली. तेव्हापासून आम्ही कधीच रस्त्यावर बोललो नाही. मी तिला घरीच येण्याची वर्दी दिली, त्यातच लाईट गेली. मेणबत्ती माचीशी हरवली. मेणबत्ती पेटून देखील विझली. तीच रात्र खूप अंगाशी आली. त्या रात्रीपासूनच ती नेहमी पुढे काय आली येत राहिली. पुढे काय आमचे लग्न झाले. नंतर कितीतरी वेळा लाईट गेली, पण मी कधीच मेणबत्ती लावली नाही. कारण शोधण्यात वेळ फुकट जाते म्हणून. जोहार, जिंदाबाद, जय आदिवासी.